बीड जिल्हा रुग्णालयामध्ये माणुसकीला आणि माणसाला काळिंबा फासणारी घटना घडलेली आहे। आमच्या वडवणी शहरातील 19 वर्षाची लग्न झालेली तरुणी संध्या गायकवाड ही डिलिव्हरीसाठी तिथं गेली होती। तिचं नॉर्मल डिलिव्हरी झाली नाही, तिचं सीझर करण्यात आलं आणि सीझर करतावेळी जे कोणी डॉक्टर होते त्या डॉक्टरनी स्वतःचे हँड ग्लोव्ज तिच्या पोटामध्ये ठेवले, टिश्यू तिच्या पोटामध्ये ठेवले आणि त्या तरुणीचं पोट शिवलं आणि त्यानंतर तिला लगेचच 2-3 तासामध्ये वेदना सुरू झाली। वेदना सुरू झाल्यानंतर ती किंचाळत होती, ओरडून सांगत होती माझ्या पोटामध्ये काहीतरी फिरतंय, पण डॉक्टरांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। 3च दिवसामध्ये तिला डिस्चार्ज दिला, पण तिच्या पोटामध्ये एवढं मोठ्या प्रमाणामध्ये इन्फेक्शन वाढलं। ती डॉक्टर ढाकणे नावाच्या हॉस्पिटलमध्ये गेली, ढाकणे डॉक्टरकडे गेली। डॉक्टर ढाकणेने सांगितलं की तिच्या पोटामध्ये एवढं इन्फेक्शन आहे की तिला जर तिथं ऍडमिट केलं तर 5 लाख रुपये लागतील, अगोदर 5 लाख रुपये डिपॉझिट करा तरच आम्ही पेशंट ऍडमिट करू। त्यामुळं तिच्या आईवडिलांनी, त्यांची परिस्थिती गरीब असल्यामुळं तिच्या आईवडिलांनी त्या मुलीला ससून हॉस्पिटलमध्ये नेलं। ससून हॉस्पिटलमध्ये तपासण्या झाल्या, तिच्या पोटाचं ऑपरेशन झालं, पोटामधला तिचा गर्भाशय काढावा लागला, पोटातले आतडे काही काढावं लागले आणि संडासची पिशवी सुद्धा तिची काढावं लागली। अशा पद्धतीनं तिचं पूर्ण पोट सडून गेलं होतं आणि तिच्या जीवावरती ही सगळी गोष्ट बेतलेली आहे। आजही ती मुलगी मरण यातना भोगते, ससून हॉस्पिटलमध्ये मरण यातना भोगते आणि बीड जिल्ह्यातल्या ज्या डॉक्टरांनी असा प्रकार केलेला आहे किंवा डॉक्टर कारणीभूत आहे त्याच्यामध्ये सिव्हिल सर्जन आणि ऑपरेशन करणारे डॉक्टर यांना तात्काळ अटक झाली पाहिजे, त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांची रवानगी जेलमध्ये केली पाहिजे अशी मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्र्याकडे केलेली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन करतोय, आपल्याद्वारे निवेदन करतोय की माननीय मुख्यमंत्र्यांनी आरोग्य खात्याची चौकशी करणं गरजेचं आहे। अशा पद्धतीचं जर त्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला असेल तर निश्चितपणे ही अतिशय गंभीर आणि प्रचंड गंभीर असणारी घटना आहे। त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि ज्या डॉक्टरच्या हाताने ग्लोव्ज आणि टिश्यू त्या मुलीच्या पोटामध्ये राहिला आणि एवढं मोठं इन्फेक्शन झालंय त्या डॉक्टरवरती कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे। त्यांचं डॉक्टरकीचं लायसन रद्द झालं पाहिजे आणि त्यांच्यावरती गंभीरातली गंभीर गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि बीडचा जो सिव्हिल सर्जन आहे त्या बीडच्या सिव्हिल सर्जनची तात्काळ त्याला निलंबित केलं पाहिजे, त्याची हकालपट्टी झाली पाहिजे, आरोग्य खात्यातून त्याची हकालपट्टी झाली पाहिजे अशी मागणी केलेली आहे। आणि आम्ही जर सोमवारपर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर वडवणी शहरामध्ये शिवाजी चौकामध्ये आम्ही आंदोलन ठेवलेलं आहे। रस्ता रोको आंदोलन आम्ही करणार आहोत आणि मुलीचा परिवार आणि आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते एकत्रित येऊन हे रस्ता रोको आंदोलन करणार आहोत। धन्यवाद।